Praise the Lord. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. It's a wonderful evening today. सुंदर सायंकाळचा समय आहे आज. In 2 days' time, we are going to celebrate Christmas. 2 दिवसाच्या अवधीमध्ये आपण नाताळ साजरा करणार आहोत. Amen. आमेन. I hope you're all ready. माझी अशी आशा आहे की तुम्ही सर्वजण नाताळ साजरा करायला तयार असाल. Don't step out with empty hands. रिकाम्या हातांनी बाहेर पडू नका. Don't step out with empty hands. रिकाम्या हातांनी बाहेर पडू नका. You'll come to know what I mean. काय मला यात म्हणायचंय तुम्हाला लवकरच कळेल. We'll open our Bibles to Ephesians 6, verses 13 to 17. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 13 आणि 14. 13 to 17. 13 ते 17. इफिस 6वा अध्याय 13 ते 17. Wherefore take unto you the whole armor of God, that you may be able to withstand in the evil day, and having done all to stand. Stand therefore, having your loins girt about with truth, and having on the breastplate of righteousness, and your feet shod with the preparation of the gospel of peace. Above all, taking the shield of faith, wherewith ye shall be able to quench all the fiery darts of the wicked, and take the helmet of salvation and the sword of the Spirit, which is the word of God. आमेन. इफिस्करास पत्र 6वा अध्याय 13 ते 17. याकरता तुम्ही वाईट दिवशी विरोधाला आडवे यायला आणि सर्व केल्यावर टिकून राहायला शक्तिमान व्हावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री घ्या, तर खरेपणाने आपली कंबर बांधून आणि न्यायीपणाचे उरस्त्राण धारण करून उभे राहा, आणि शांतीच्या शुभवर्तमानाची तयारी पायात घालून त्या सर्वांवर ज्या विश्वासरूपी ढालीने त्या दुष्टाचे सर्व जळते बाण तुम्हाला विझवता येतील ती धरून उभे राहा, आणि तारणाचा शिरटोप घ्या आणि आत्म्याची तलवार घ्या, ती देवाचे वचन आहे. Praise the Lord. हमिंग हो रहा है थोड़ा बेटा. Here the apostle Paul did not write these words as poetry, इथे प्रेषित पौलने हे शब्द कविता म्हणून लिहिलेले नाहीत, but he wrote it as a strategy for the church. पण चर्चसाठी एक योजना म्हणून लिहिलेले आहे. Because he said, take unto you the whole armor of God. कारण तो म्हणाला की देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री तुम्ही घ्या. The church is missing the armor of God. आज चर्च मध्ये देवाची संपूर्ण शस्त्र सामग्री मिसिंग आहे. Why should we take the armor of God? देवाची शस्त्र सामग्री आपण का धारण करायला हवी? Because whether you feel it or not, कारण तुम्हाला वाटो न वाटो, whether you see it or not, तुम्हाला वाटो न वाटो, तुम्हाला दिसो न दिसो, you are in a battle. तुम्ही युद्धात आहात. We are all in a battle. आपण सगळेजण युद्धात आहोत. आपल्याला ते वाटो न वाटो, दिसो न दिसो. Not just the battles men fight on fields, आणि फक्त अशा भूमींवरती केलेल्या रणांगणावर केलेली युद्ध नव्हे, but the battles that rage in the invisible realm of the spirit world. पण जी युद्ध आध्यात्मिक जगातल्या स्तरामध्ये होतात. And so here Paul is painting the picture of a soldier who is fully dressed for war. तर पॉल इथे एका सैनिकाचं चित्र आपल्याला रंगवून सांगत आहे की जो सैनिक संपूर्णतः युद्धासाठी तयार आहे. Truth about his waist, सत्याचा कमरबंद आहे. righteousness guarding the chest, नीतिमानपणा छातीला सांभाळून आहे. peace under the feet, शांतीच्या शुभवर्तमानाची पायात तयारी आहे. faith in hand, हातात विश्वास आहे salvation over the mind, आणि मनात तारण आहे, and the word of God ready like a sword. आणि देवाचं वचन तलवारी सारखं तयार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. But today पण आज I want to draw your attention only to 2 pieces of the divine armor. मला तुम्हा लोकांचं लक्ष या दैवी शस्त्र सामग्रीतल्या फक्त 2 गोष्टींकडे खेचून घ्यायचंय. There are 6 pieces in the armor of God. 6 पीस या दैवी शस्त्र सामग्रीतले आपल्याला इथे लिहिलेले आहेत. 6 पीसेस, 6 पीस. From next week maybe I'll start speaking on each piece and its importance. पुढच्या आठवड्यापासून कदाचित मी प्रत्येक पीसवर, प्रत्येक त्या तुकड्या, प्रत्येक शस्त्रावरती बोलीन पुढच्या आठवड्यापासून कदाचित. But today पण आज I want to draw your attention only to 2 pieces. मला तुमचं लक्ष केवळ 2 शस्त्रांकडे आकर्षित करायचं आहे. Amen. आमेन. Because कारण these 2 pieces I believe personally that many of us are forgetting. हे जे 2 तुकडे आहेत किंवा ही जी 2 शस्त्र आहेत, माझा असा व्यक्तिगत विश्वास आहे की आपल्यातले अनेक जण या 2 शस्त्रांना विसरूनच जातात. And I will let you know why we forget only these 2 pieces. आणि सांगतो मी तुम्हाला की आपण लोक का फक्त या 2 शस्त्रांना विसरून जातो. 6 पैकी हे 2 आपण विसरलोच आहे.
The first one is त्यातलं पहिलं आहे the breastplate of righteousness. नीतिमानपणाचे उरस्त्राण. ऊर छातीला लावतात उरस्त्राण. And the sword of the Spirit. आणि आत्म्याची तलवार. Amen. Amen. And I will let you know why it slips our minds. आणि हेही सांगतो आपल्या मनातनं ही दोन शस्त्र का निघून जातात किंवा आपल्याला ती आठवतच नाहीत असं का? Because these are not two passive pieces. कारण की ही दोन शस्त्र अशी शांत नाहीत. Because these are the only two pieces in the armor of God which are not worn. ही दोनच शस्त्र देवाच्या संपूर्ण शस्त्र सामग्रीतली अशी आहेत की जी धारणच केलेली नाहीत. Are you understanding? समजून घ्या सगळ्यांनी. आता कान द्या आणि नीट समजून घ्या. Every other piece you have to wear it. प्रत्येक दुसरं जे शस्त्र आहे ते धारण करावं लागतं, घालावं लागतं. But these are the only two pieces. You don't wear it, you hold it. ही दोनच शस्त्र अशी आहेत जी घालावी लागत नाहीत तर हातात घ्यावी लागतात. See? घ्यावी लागतात, घालावी लागत नाहीत. आपण कपडे घालतो राईट, तर बाकीची शस्त्र सामग्री घालावी लागते. ही दोनच आहेत जी घालावी लागत नाहीत, धरावी लागतात. It's like clothes you wear. हे कपडे आपण घालतो तसं, But your mobile you carry. पण मोबाईल आपण हातात धरतो. You don't forget the clothes at home, but you forget the mobile at home. तुम्ही घरी कपडे विसरत नाही घालायला, पण तुम्ही मोबाईल फोन घरी विसरू शकताय. Are you getting me? धरणं. Because one is धरणं worn, the आणि other घालणं. is carried. दुसरं घातलेलं आहे, एक धरलेलं आहे. धरणं आणि घालणं यात फरक आहे. Are you getting me? कळतंय? And I will let you know the importance. सांगतो, महत्व सांगतो मी तुम्हाला. We have got two hands. दोन हात आपल्याकडे आहेत. The right hand holds the sword of the Spirit. उजव्या हातामध्ये आत्म्याची तलवार आहे. The left hand holds the breastplate of righteousness. डाव्या हातामध्ये नीतिमानपणाचं उरस्त्राण आहे. See? That's why these two are very important. म्हणून हे दोन फार महत्वाचे आहेत. Amen. आमेन. And I'm going to deal the rest of the pieces next time. बाकीची जी शस्त्र आहेत त्याविषयी मी पुढच्या वेळेला बोलीन. Amen. Amen. And so we will speak only these two areas. या दोन भागांवर, या दोन शस्त्रांवरच मी आज बोलणार आहे. So now picture a soldier. आता सगळ्यांनी एक सैनिकाचं चित्र नजरेसमोर आणा. His boots are laced. सैनिकाचं चित्र, सैनिकाचे His armor is shining. त्यांनी बूट व्यवस्थित लेस बांधून घातलेले असतात. शस्त्र सामग्री His helmet is चमकत set. असते. शिरटोप त्याचा व्यवस्थित आहे He looks ready for battle. आणि तो दिसतोय की हा युद्धाला तयार आहे. Everything is on. म्हणजे सगळं इज अप टू डेट ऑन. The helmet is there. शिरस्त्राण, उरस्त्राण, म्हणजे शिरस्त्राण घातलेलं आहे, शिरटोप ज्याला म्हणतात. Shoes are there. बूट घातलेले आहेत. Buckle of truth is there. सत्याचा कमरबंद बांधलेला आहे. Amen. आमेन. Helmet is on. शिरटोप आहे. Only two things are left now. दोन गोष्टी बाकी आहेत आता. Suddenly he realizes अचानक त्याच्या लक्षात येतं that in his hands he is not carrying anything. की त्याच्या हातात काही नाहीये. They are empty. हात रिकामे आहेत. No shield, no sword. ढाल नाही, तलवार नाही. And even if you have four other pieces on you, आणि मग बाकीची चार शस्त्र जरी तुम्ही घातलेली असली, if you don't have these two pieces, you will be defeated. पण ही दोन शस्त्र तुमच्याकडे नाही आहेत, तर तुम्ही हरणार आहात. तुम्ही जिंकणार नाही. Because तुम्ही the हरणार enemy आहात. strikes your heart. कारण शत्रू तुमच्या हृदयावरती हल्ला करतो. हृदय इथे आहे. One is the shield of faith is a defensive item. विश्वासाची ढाल म्हणजे बचाव करणारं काहीतरी साधन. The sword of the Spirit is an offensive item. आत्म्याची तलवार म्हणजे हल्ला बोल. Are you getting me? कळतंय ना? ढाल म्हणजे बचाव करणारं साधन आहे. तलवार म्हणजे हल्ला, अटॅक. So hear me this evening. तर आज ऐका सगळ्यांनी नीट. The devil doesn't fear dressed up believers. सैतान असं पोशाख धारण करलेल्या बिलीवर लोकांना घाबरत नाही. He is afraid of armed believers. पण ज्यांनी शस्त्र सामग्री धारण केली त्यांना तो घाबरतो. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, what did he say? काय म्हणाले? The kingdom of heaven lacks violence. स्वर्गाच्या राज्यामध्ये हिंसा, हिंसा म्हणजे मारामारी बेटा, हिंसा The कमी पडते. spiritual violence. आध्यात्मिक हिंसा, मारामारी, आध्यात्मिक मारामारी
स्वर्गाच्या राज्यात कमी You पडते. can have the look of a warrior तुम्ही दिसायला एखाद्या योद्ध्यासारखे दिसू शकता and still fall like a civilian. आणि तरी एखाद्या साध्या नागरिकासारखे पडूही शकता. Because कारण if you step into a spiritual war with empty hands, you will definitely fall. रिकाम्या हाताने आध्यात्मिक युद्धात तुझं गेला तर तू पडणारच आहेस. So I'm preaching one prophetic instruction to your soul एक tonight. भविष्यवाणीपर मार्गदर्शन मी तुमच्या जीवांना आज देतोय. Don't step out in the world with empty hands. या जगात रिकाम्या हातांनी जाऊ नका. हात रिकामे घेऊन जगात जाऊ नका. Amen. आमेन. Before you lift your phone, तुम्ही तुमचा फोन धरण्या अगोदर lift your faith. विश्वास तुमचा जो आहे तो वर आणा. Amen. आमेन. Before you hold your coffee, hold the word. कॉफी हातात धरण्या अगोदर वचन पहिले हातात धरा. Eh, लेट्स हॅव अ कॉफी. नो, लेट्स रीड द वर्ड. Forget the coffee if you have to, but don't forget the word. कॉफी विसरली तरी चालेल, वचन कधी विसरायचं नाही. See? Because if your hands leave the house full of everything except faith, कारण की तुमचे दोन्ही हात घरातून निघताना विश्वासाशिवाय बाकी सगळं जरी घेऊन निघाले, faith and scripture, विश्वास आणि शास्त्रवचन न घेता बाकी सगळं जरी घेऊन तुझे हात घराबाहेर निघाले, the enemy already has an advantage over you. शत्रू तुझा फायदा घेणारच आहे. कारण हातात जे हवंय ते नाहीच आहे आणि Amen. नावाला काय तर म्हणे बिलीवर. So Paul is listing the armor of God, तर पॉल इथे देवाची शस्त्र सामग्री आपल्याला लिस्ट करून देतोय, that which we have to wear. जी आपल्याला घालावी लागेल बेटा. Belt of truth, सत्याचा कमरबंद, shoes of peace, शांतीच्या वाहना, breastplate of righteousness, नीतिमानपणाचं उरस्त्राण, helmet of salvation. तारणाचं शिरटोप. These are very powerful pieces. सगळे फार सामर्थ्यवान शस्त्र आहेत ही. Amen. आमेन. But all these 4 pieces are worn, not held. पण ही 4 जी शस्त्र आहेत ती घातली जातात, धरली जात नाही. And once in the morning you wear, they remain on you. आणि एकदा सकाळी ती तुम्ही धारण केली, घातली की ती तुमच्यावरच असतात. Amen. सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात ही 4 शस्त्र जर तुम्ही घालून केली तर ती दिवसभर तुमच्यावर असतात. You may forget about the shoes of peace, but they still stay on your feet. आणि शांतीचे बूट तुझ्या पायाला आहेत हे जरी तू विसरलास तरी ते तुझ्या पायावर असतात, कारण तू सकाळीच कार्यक्रम उरकलायस. You may not think about the belt of truth, but it remains around your waist the whole day. आणि सत्याचा कमरबंद संपूर्ण दिवसामध्ये जरी तू विसरला तरी तो असणारच आहे, कारण तू सकाळीच घातलायस. You may not notice the helmet of salvation, तारणाचा शिरटोप तुला लक्षात येणार नाही, दिसणार नाही, but it's still guarding your mind. पण तरी तो तुझ्या मनाचं रक्षण करून असतो, कारण सकाळीच आपण हे सगळं करून बाहेर निघालोय. But then Paul shifts the language. पण मग पॉल इथे भाषा बदलतो. Say, he's shifting the language. पॉल इथे भाषा बदलतो. He doesn't say wear the shield. पॉल असं नाही म्हणत ढाल घाल, See, put on the helmet of salvation, but carry the shield. शिरडोप घाल, ढाल धर. Say- ढाल घाल नाही, ढाल धर. He doesn't say wear the shield. ढाल घाल नाही, He says take up the shield of faith. ढाल धर विश्वासाची. See? So it's very important. महत्वाचं असतं बेटा, हे शब्द आपण रॅन्डमली वाचतो, शब्दात अर्थ आहे. He doesn't say put on the sword. तो असं नाही म्हणत की तलवार नेस. No, he says take up the sword. तलवार धर. तलवार नेसत नसतातच ना, तलवार धर. See? Because the shield of faith and the sword of the spirits are not automatic equipments. कारण विश्वासाची ढाल आणि आत्म्याची तलवार हे आपोआप अंगावर येणारं काम नाहीये, They are not passive. आणि त्याचं शांत नसतं. They have to be remembered and carried. त्याची आठवण ठेवायला लागते आणि हातात धरून निघावं लागतं. जसं घरातनं बाहेर निघताना आपण बरंच काही घेऊन निघतो, घरच्या चाव्या म्हणा वगैरे वगैरे, तसं आहे. And so sometimes when you carry the mobile also, when you're talking with somebody, you can place it there on some place. कधी कधी तुम्ही मोबाईल जरी हातात धरला पण कोणाशी तरी बोलताय तर कदाचित तुम्ही बोलताना मग तो मोबाईल तिथे ठेवाल कुठेतरी. Suddenly you realize, oh, my phone is not there. मग तुमच्या लक्षात येतं की अरे फोन नाही See, माझ्या हातात. you tend to lose your phone rather than lose your clothes. तुम्ही तुमचे कपडे घालणं नाही विसरणार, म्हणजे फोन जरी राहून गेला तरी चालेल. No, you tend to forget the phone anywhere, but you don't forget about the clothes which you wore in the morning. किंवा तुम्ही फोन कुठेही विसरू शकाल, पण सकाळी जे कपडे घातले
ते कोणी विसरत नाही ना, ते ऑलरेडी घातलेले आहेत. It's already on you. घातले हे आता घातलं, हे घातलं ना, मी हे विसरले असं आता म्हणून चालेल का? It कसं won't. विसरले? हे Because you are घातलेलं still आहे. wearing it. कारण घातलेलं आहे. Even if you forget it, it's still on you. आणि विसरले जरी की मी आज लाल साडी घातलीये तरी घातलीच आहे. But anything in the hand, पण हातात जे आपण धरतो, there are chances of you misplacing it, accidentally not picking it up. संधी आहे की अपघाताने तुम्ही कदाचित ते हातात धरायचं विसरून जाल किंवा धरलेलं कुणीतरी ठेवून याल. That's why Paul is saying, म्हणून पॉल म्हणतो the sword of the Spirit आत्म्याची तलवार and the shield, आणि ढाल you have to carry it. तुम्ही धरायची आहे. You have to carry it. It आत्म्याची must be तलवार. lifted आत्म्याची तलवार आणि ढाल Daily. हातात धरावी लागेल, रोज intentionally मुद्दामून धरावी Consciously. लागेल, मुद्दामून धरावी लागेल, because they can be forgotten. कारण की आपण विसरू शकतो आत्म्याची तलवार आणि विश्वासाची ढाल धरायला. And that's why the devil attacks only these two major areas. आणि म्हणून ना सैतान या दोन महत्वाच्या भागांवरती आपल्यावर अटॅक करतो, Because they can be laid down, कारण की ते आपण कुणीतरी विसरू शकतो, they can be ignored, त्याच्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं and the enemy knows it. आणि शत्रू हे जाणून आहे. See, हा, Satan doesn't mind you wearing the armor, सैतानाला ही काही हरकत नाहीये की तुम्ही बाकीची शस्त्र घातली, but he minds you walking into battle unarmed. पण तुम्ही जर शस्त्र सामग्री न घालता न धरता आलात तर मग त्याच्या लक्षात येतं, Because you can be fully dressed as a soldier कारण सैनिक म्हणून तुम्ही शस्त्र नेसलेली असतील and still fall a victim आणि तरी तुम्ही आहारी जाल, हराल, if your hands are empty. हात रिकामे असतील तर. कळतंय ना मी काय म्हणतोय? हातात धरायची जी शस्त्र आहेत ती हातात धरून जावं लागेल. बाकीची उरलेली शस्त्र जरी नेसलेली असली तरी त्यावर युद्ध जिंकता येत नाही. Amen. जे हातातलं आहे ते हातात धरून गेलो तरच युद्धात विजय मिळेल, Praise God. असं म्हणायचंय. So imagine a Roman warrior, तर आता चित्र रंगवा. एक रोमी सैनिक आहे, breastplate polished, अगदी उरस्त्राण चमकताय घातलाय, helmet shining, शिरटोप चमकतोय घातलाय, well tied. सत्याचा कमरबंद पण Shoes चमकतोय, secure. वाणा पण घातल्या व्यवस्थित, See, he appears unstoppable. आणि मग तो दिसतो पण असा की आता हा जिंकणारच, अनस्टॉपेबल आहे बहुतेक. But if he goes to the battle without his shield and the sword, पण ढाली शिवाय आणि तलवारी शिवाय जर तो त्याच्या युद्धाला गेला his glory becomes only a decoration. तर मग ते बाकीची सगळी सजावट बनते And his life becomes a target of the devil. आणि त्याच्या जीवनावरती सैतान कधी हल्ला करू शकतो. And that's how many believers are living असे today. अनेक बिलीवर लोक जगतायत सध्याच्या मितीला. See, we have faith, but we put it down. आपला विश्वास आहे पण आपण तो धरत नाही. See, like when Jesus was in the boat, जसे येशू नावेत होते, the storm broke. वादळ आलं The disciples woke up Jesus आणि शिष्यांनी येशूंना जागं केलं, because they forgot faith. कारण ते विश्वासच विसरले. You have to carry that faith. तुम्हाला तो विश्वास रोज धरावा लागेल. Your hand should carry that faith. हाताने तो विश्वास धरावा लागेल. आपल्याला काय म्हणतात? बिलीवर. हॅना गॉट इट. बिलीवर. Amen. बिलीवर मीन्स विश्वासी. नाका विश्वास. And Jesus said, where is your faith? आणि येशू त्यांना म्हणाले तुमचा विश्वास कुठे आहे? Oh, Miss Visarlo. नाही विसरलो. अरे मी बिलीवर आहे, मी विसरलोच. Where is your sword? कुठे तलवार? Oh, I forgot. विसरलो. Jesus used both. येशूनी दोन्ही वापरलं. He used faith. येशूनी विश्वासही वापरला He used the sword of the Spirit. आणि आत्म्याची तलवारही वापरली Storms, calm down. आणि वादळ शांत झाली. He said, storms, calm down. तो म्हणाला, त्याने आज्ञा केली की वादळा शांत हो. That is using the sword of the Spirit. त्याला म्हणता आत्म्याची तलवार वापरणे. And the waves died down. आणि लाटा मग थांबल्या. And then he said, where is your faith? मग तो त्यांना म्हणाला की तुमचा विश्वास कुठे आहे? If you say to this mountain, be cast into the sea, it will obey. तुम्ही या डोंगराला म्हणालात की समुद्रात जा तर तो निघून जाईल, आज्ञा पालन करेल. So here are the two areas where we always miss. ते दोन भाग आपल्याकडनं नेहमी राहूनच जातात सोयीस्करपणे. We have the scriptures, but we drop it to scrolling. शास्त्र वचन आपल्याकडे असतात पण हे जे महत्वाचं ते राहून जातं. We have miracles, चमत्कार असतात but we lay them aside out of fear. पण आपण घाबरून ते बाजूला ठेवतो. And hell knows this truth, the devil knows this truth. आणि नरक हे सत्य जाणून आहे.
सैतान सुद्धा हे सत्य जाणून आहे. If you drop the shield, तुम्ही जर ढाल धरलीच नाही the arrows will enter your heart. तर ते बाण हृदयात घुसतील ना बेटा. ये Amen. ओपन एरिया डेंजरस है. ढाल चाहिए ना. If you drop the sword, then the lies will win over your life. आणि तलवारच सोडून दिली तर खोटेपणाने आयुष्य भरून जाईल आणि खोटेपणा जिंकेल. पाण्यासारखं खोटेपण तोंडातनं बाहेर येईल. And these two are very important. They demand our attention. आणि या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ही दोन शस्त्र आपलं लक्ष मागतात की जयश्री इकडे बघ, हे धरण जा. And that's why some of the husbands, when they go to work, they go stressed up. मग काही पती जेव्हा कामाला जातात सकाळी सकाळी फार तणावात टेन्शन मध्ये जातात. Why? Because there is no faith. कारण विश्वास नाही. Morning they get up without faith. सकाळी उठतात विश्वासाशिवाय. Hands are empty. हात रिकामे. Say, yes, you are saved because you have got the helmet of salvation. तुमचं तारण झालेलं आहे. शिरटोप तारणाचा तुमच्यावरती आहे. You have the buckle of truth. Yes. सत्याचा कमरबंद You पण know आहे. the truth. तुम्हाला सत्य माहित आहे. You have got the gospel of peace. Yes. तुमच्याकडे शांतीचं शुभवर्तमान पण आहे. But two hands are empty. पण दोन हात रिकामे आणि साहेब चालले कामाला. Carry faith with you when you go to work. विश्वास घेऊन जा कामाला जाताना. कामाला जाताना विश्वास घेऊन जा, तो कामाला येईल. Amen. And sometimes even wives have stripes in their heart and in the family because the word is not in their spirit. कधी कधी बायकांच्या जीवनात आणि परिवारामध्ये सुद्धा फार संघर्ष असतात कारण देवाचं वचन हृदयात नाही त्या बायकांच्या. See? Many of the students, they are prepared for class but unprepared for temptation. अनेक विद्यार्थी वर्गासाठी तयार असतात पण मोहपाशांसाठी तयारी नाहीये की यांना सामोरं कसं जायचं. Some people have two phones in two hands. काही लोकांच्या दोन हातात दोन फोन असतात. That's why faith and the sword is at home. म्हणून विश्वास आणि तलवार घरी आहे. दोन हातात दोन फोन आहेत. एक फॅमिली का है, एक फ्रेंड्स का है. मैं मिक्सअप नहीं करता. अरे वा. They will come rushing back home Huh? to carry their phone, but they will not come rushing back home to carry their faith and sword of the Spirit. विसरलेले फोन घरी धावत धावत घ्यायला परत येणार. असं नाही कधी सुचत की विश्वास घरी राहून गेला जाऊन घेऊन येतो. Praise God. डायरेक्ट नका, एकदम डायरेक्ट मेसेज सर. The greatest attack of the enemy is not against your armor. सगळ्यात मोठा हल्ला शत्रूचा तुमच्या शस्त्र सामग्री विरोधात नाहीये. Some put it on, but they forget it. काही जण घालतात पण विसरतात. It's against your attention. तुमचं लक्षच नसतं, तुमच्या लक्षाच्या विरुद्ध आहे. See, you need to hear the warning of the Spirit. तुम्ही आत्म्याची सूचना ऐकली पाहिजे ना. When the devil comes, सैतान जेव्हा येतो, since we don't have the sword of the Spirit in our hand, we don't use it. आपल्या हातात आत्म्याची तलवार नसते मग आपण ती वापरत नाही. You have to use it. वापरायला हवी ना आत्म्याची तलवार. I'm not saying literally in your hand. म्हणजे अगदी अक्षरशः एखादी तलवार हातात घेऊन जा असं म्हणत नाही मी. I'm saying it's in the spirit, in the heart. Speak it out. आत्म्याची तलवार हृदयातनं बोलली पाहिजे. Out of his mouth comes the spirit, the sword of the Spirit. मुखातून तो आत्मा आणि आत्म्याची तलवार बाहेर येते. Amen. आमेन. That's why never step out without these two things. म्हणून या दोन गोष्टींशिवाय तर घरातनं बाहेर कधी पडूच नका. Take up your faith, live the word. विश्वास धरा, शब्द धरा, मग चला. Weapons unused are weapons lost. न वापरलेली शस्त्र हरवलेली शस्त्र आहेत. Yes, it is as good as lost. मग ती हरवल्यासारखी आहेत कारण Amen. तुम्ही वापरतच नाहीये. Don't just dress up to stand, but dress up to fight and आणि- dress up to win. केवळ उभं राहायला ते धारण करू नका. आपल्याला युद्ध पुकारायचं आहे. युद्ध पुकारून आपल्याला जिंकायचं आहे. त्या तयारीने चला. Amen. आमेन. Because these are not background equipments. कारण की पार्श्वभूमीतली ही सामग्री नाही They are battle gears. तर युद्धाला लागणारी ही साहित्य आहेत. You don't hang them in the closet. आणि त्यांना आपण क्लोजेट मध्ये किंवा बंद कपाटात ठेवून चालणार नाही. You hold them in your hands. हातात धरूनच जायला लागणार आहे. See? Anything held in hands is always remembered. आणि जे काही आपण हातात धरतो ते नेहमी लक्षात राहतं ना. When you put it in the pocket, you may forget also, but anything in your hand, you don't forget. खिशात घातल्यावर कदाचित विसरून जाऊ पण हातात असेल तर आपल्या ते लक्षात राहतं. So every single morning, तर प्रत्येक सकाळी before you reach for your keys, तुम्ही तुमच्या घरच्या चाव्या, गाड्यांच्या चाव्या सगळं घेण्या अगोदर you look down and ask,
तुम्ही बघा आणि विचारा, Do I have something in my hands? माझ्या हातात काय आहे का, Or have I forgotten it? का विसरलो का? Because कारण dressing like soldiers doesn't defeat the devil. सैनिकाप्रमाणे पोशाख घालून सैतान हरत नाही, But fighting like a soldier will give you victory. पण सैनिकासारखं लढून विजय मिळेल. Use those armor. ती शस्त्र वापरा. आमेन. Just don't carry it. Use it. ती फक्त धरूनही फायदा नाही बेटा, ती वापरली तर मजा आहे, Amen. मग विजय. Say, my hands are full. म्हणा, माझे हात भरलेले आहेत, Both my hands are full. माझे दोन्ही हात भरलेले आहेत. Say, हालेलुया. both my hands are full. दोन्ही हात भरलेत माझे. One has faith, the other has the sword of the एका हातात Spirit. विश्वास आहे, एका हातात आत्म्याची तलवार आहे. हालेलुया. Let me show you what happens when people hold their weapons. आणि लोक जेव्हा त्यांची शस्त्र धरतात तेव्हा काय होतं मी तुम्हाला दाखवतो. Spiritual weapons. आध्यात्मिक शस्त्र धरल्यानंतर काय होतं मी दाखवतो. And what happens when they don't? आणि माणसं जेव्हा आध्यात्मिक शस्त्र धरत नाहीत तेव्हा काय होतं हेही दाखवतो. Look at David. दावीद. He didn't walk into the valley with in one hand a cup of coffee, दावीद त्या खोऱ्यामध्ये कॉफीचा कप घेऊन तर गेला नाही. one hand a mobile phone. एका हातात मोबाईल फोन आणि एका हातात कॉफी, अलीकडचं कॉमन चित्र, असं तर तो गेला नाही. He wasn't looking for a selfie moment in the valley. आणि तो काय खोऱ्यामध्ये सेल्फी काढायचे क्षण शोधत नव्हता. No. नाही नाही, He was ready for slaying moments. तो तिथे तयार होता की कधीही आपल्याला जर काही हल्ला करावा लागला तर तयारी पाहिजे. I'm ready. मी तयार आहे. Amen. Amen. Because he carried a sling in his hand कारण त्याच्या हातामध्ये ती गोफण किंवा गिलवर होतीच and faith in his spirit. आणि विश्वास होता, आत्म्यात विश्वास होता. He declared the word. त्याने वचन घोषित केलं. When he saw Goliath, गोलायतला बघितल्यावर he saw in his hands. त्याने त्याच्या हातात पाहिलं, One hand faith, एका हातात माझ्या विश्वास other आहे, hand I've got the एका sword of the हातात spirit. आत्म्याची तलवार आहे, मी तयार आहे. He said, I come to you in the name of the Lord. आणि मग तो गोलातला म्हणाला, प्रभूच्या नावात मी तुझ्याकडे आलोय. That is faith. त्याला विश्वास म्हणतात. And then he used the sword of the spirit. मग त्याने आत्म्याची तलवार वापरली. Amen. आमेन. And he trusted God would guide that stone of his to hit the forehead of Goliath. आणि देवावर विश्वास ठेवला की त्याने जो खडा किंवा गोटा सोडलेला आहे तो बरोबर त्या गोलाच्या कपाळाला लागणार. Amen. आमेन. अशी पूर्वतयारी असते, असं डोळे चोळून नाही. Praise God. आमेन. Goliath didn't lose to a rock. आणि गोलात काही खडकाला किंवा त्या गोट्याला हरलेला नाही. He lost to a boy who refused to fight empty-handed. ज्या मुलाने रिकाम्या हातानं लढलं नाकारलं त्याला तो हरलाय गोलात. Amen. त्या खड्याला त्या गोट्याला नाही बेटा. पहा, इवलूसा मुलगा, त्याला तो हरला की जो विश्वास घेऊन आला. See, you can't win battles if you don't fight. आपण जर युद्ध केलंच नाही तर युद्ध जिंकणारच नाही. Bible says in Isaiah, the lame will take the prey. यशामध्ये बायबल म्हणतं ना, लंगडा शिकार घेईल हातात. If you have God on your side, जर देव तुझ्या बाजूने असेल मग भले तू लंगडा असशील, तू शिकार करून येशील, कारण देव आपल्या बाजूने. amen. आमेन. You may hold everything, but if you don't hold faith and the sword of the Spirit, you will not win battles. कदाचित तुमच्याकडे सगळं असेल पण विश्वासाची ढाल, आत्म्याची तलवार नसेल, जे सगळ्यात महत्वाचं आहे, तर विजय तुम्हाला मिळणार नाही. Some of us show ourselves in the church like David, आपल्यातले काही जण चर्चमध्ये दाविदासारखे दिसतात. but first stop at some restaurant, have something and then come to church. पण मग पहिले येताना कुठेतरी हॉटेलमध्ये थांबतात, काहीतरी करतात, खातात, मग येतात. And by the time we come to this sanctuary, आणि निवास मंडपात म्हणजे देवाच्या घरात येईपर्यंत we have one parcel of food, हातामध्ये हॉटेलमध्ये खाऊन जे उरलेलं आहे त्याचं एक पार्सल a असतं, phone, फोन a असतो, purse, पर्स असते की मैं नहीं तो भले मेरा कुत्ता खाएगा, पार्सल दे दो. and no place or room for praise. आणि स्तुतीला वगैरे वगैरे ज्यासाठी आपण ऍक्च्युली येतो निवास मंडपात, त्याला जागाच नाही. Amen. कारण दोन्ही हात नाही त्या गोष्टींनीच भरलेत. And if the devil shows up, you don't know what to do. आणि मग जर सैतान तुझ्या समोर आला तर तुला कळतच नाही काय I mean, you करायचं. cannot give the muffin to the devil. आता काय सैतानाला हॉटेलचं उरलेलं पार्सल देणार आहेस? I mean, he won't be silent. हा, सैतान काय गप्प बसेल? त्या पार्सल सकट तुला उडवेल. ओ सैतान आहे बेटा, किससे लढ रहा है? See, the devil is not bothered what you have in your bag. सैतानाला ह्याची पडलेली नाही की तुझ्या पिशवीत काय आहे, He's watching what is there in your hands. तुझ्या हातात काय आहे, सैतान हे बघतोय. Amen. हालेलुया. बिलीवर माणसाचं जीवन शिकवतो मी रोजचं.
Because या, if- तुम्हाला शिकवतो if your- जगायचे कसे. If your hands are full of stuff, जर तुमचे हात असल्या सगळ्या गोष्टींनी भरलेले असतील you can't carry the shield, you cannot carry the faith, you cannot carry the sword of the तर Spirit. आत्म्याची तलवार, विश्वासाची ढाल हे सगळं तुम्हाला काय धरायला जमणार आहे. If your mouth is full of only updates, आणि तुमचं तोंड जर फक्त काय आहे आज की ताजा खबर, क्या है अपडेट, how can it swing the sword? काय ती तलवार तुम्हाला भिरकायला जमणार आहे. तुम्ही आज क्या अपडेट है, क्या चल रहा है आजकल चर्च में, अरे काय करत जा, क्या चल रहा है राज में देखो. Use that mouth because your mouth is the sword of the Spirit. ते मुख याच्यासाठी वापरा, ती आत्म्याची तलवार आहे. Amen. आमेन. क्या है आज का अपडेट. Jesus stood in the wilderness. येशू रानात उभे राहिले. No crowd, no music, गर्दी नाही, संगीत नाही, no snacks, no Wi-Fi, no phone. खायला नाश्ता नाही, वायफाय नाही, फोन नाही. किती छान दिवस. Just faith and the word of God. विश्वास आणि देवाचा शब्द बास, Nothing else. बाकी काही नाही. Not even food packet. खायला अन्नही नाही, Not even water bottle. पाण्याची बाटली पण नाही. आपण 2 मिनिटं प्रेयरला बसलो तर पाणी का बॉटल रख, खासी आहे तो हॉल्स रख. Say. And Satan launched fiery attacks, आणि सैतानाने असे आगे बाण सोडले, arrows, temptations, असले बाण, असला मोह, असल्या परीक्षा, pride, hunger, गर्व, thirst, भूक, तहान identity crisis, आणि ओळखीविषयीचे संघर्ष, loneliness. एकटेपण, All that was attacking Jesus in the wilderness. या सगळ्याचा हल्ला येशूंवरती त्या रानात झाला. Praise God, he had two things in his hand. देवाची स्तुती असो की येशूंच्या हातात त्या 2 गोष्टी होत्या. Because Jesus blocked every arrow with faith. कारण येशूंनी प्रत्येक सैतानी बाणाला विश्वासाने अडवलं Then he swung the sword of the Spirit आणि मग आत्म्याची तलवार भिरकवली. with only 3 words. It is written. 3 शब्दाने असं लिहिलेलं आहे, It is written, Satan, it is written. असे लिहिलेले आहे, सैताना असे लिहिलेले आहे. His shield is up. त्याची ढाल जागेवर होती, His sword is up. तलवार जागेवर होती. The devil has to go down. आता सैतान खाली गेलाच पाहिजे. Jesus didn't debate with the devil. आणि येशूंनी सैतानाशी वाद नाही घातला. He didn't try to explain himself. काही स्वतःविषयी न त्या सैतानाला येशूंनी स्पष्टीकरण दिलं नाही की नाही लेकिन ऐसा नहीं है, तू समझ ले मैं क्या बोल रहा हूं वगैरे काही नाही. He didn't say, let's be reasonable now. येशू असं नाही म्हणाले सैतानाला की नाही थोडे रिझनेबल राहूया ना, चल बस ना, आपण थोडंसं बोलू तसंही. He swung the word like a warrior. शब्द देवाचा योद्ध्यासारखा येशूंनी सैतानाच्या तोंडावर मारलेला आहे. Amen. सैतानाच्या तोंडावर. And you have the sword of the Spirit in your mouth. आणि तुमच्या मुखात आहे ती आत्म्याची Speak तलवार. victory. विजय बोला, Speak power. सामर्थ्य बोला, Speak healing. आरोग्य बोला, Speak deliverance. सुटका बोला. The devil has to run off. सैतान पळून गेलाच पाहिजे. And Bible says the devil left. आणि बायबल म्हणतं सैतान निघून गेला. See, Jesus was weak in the flesh येशू देहात त्याला अशक्त होते, because he was fasting for 40 days. कारण 40 दिवसाचा उपवास येशूंचा चाललेला होता. Amen. तर देहात अशक्त, But in his spirit he was strong. आत्म्यात तगडे. आमेन. His both hands were full. दोन्ही हात भरलेले. Even if you don't have a food packet in your hand, carry the sword of the Spirit. जरी हातामध्ये अन्नाचं पार्सल नसलं तरी आत्म्याची तलवार हातात ठेवा. Amen. And if Jesus needed both hands full to win, आणि येशूंनाही जर दोन्ही हात भरलेले गरजेचे पडले जिंकायला, येशूंना what makes us to think that we can walk through life with our hands on nothing? आपल्याला का असं वाटतं उगीचच की आपल्या हातात काही नसलं तरी आपण जिंकणार आहे, That if I have only my phone, मी जिंकलो की जगाला. नुसतं माझा सेलफोन माझ्या हातात असेल तर मी जग जिंकीन. Say, जग जिंकीन फोन नाही. Amen. Devil is not afraid of our phones. सैतान काय घाबरत नाही Yeah, आपल्या I know it फोनला. is important. मला माहितीये अलीकडे फोन महत्वाचा आहे, फोन शिवाय पानं हलत नाहीत मला माहिती आहे. But पण still the devil can defeat you. तरी सैतान तुम्हाला हरवू शकतो, पराजयी करू शकतो. Amen. आमेन. Some believers are using only one weapon, काही बिलीवर माणसं एकच शस्त्र वापरतायत, the shield. ढाल, Shield of faith. विश्वासाची ढाल. They spend all day in survival mode. संपूर्ण दिवस असं कसं बसत The चाललंय. devil is अशा throwing बोर्डवर. arrows. They are just doing that. Dancing. सैतान बाण फेकतोय, त्यांचं असं झालंय, कसं बसत चाललंय, See, कसं बस कशाला चाललंय, एवढा महान देव आहे आपला. block fear, block anxiety, block doubt.
सगळ्या block temptation, तणावांना ब्लॉक करा, सगळ्या चिंतेला ब्लॉक Block करा, lies. मोहपाशांना, block खोटेपणाला, shame, block लज्जेला, embarrassment. अपमानाला ब्लॉक करायला ती ढाल वापरा. And yes, the shield is powerful, हा, आणि ती ढाल सामर्थ्यवान आहे, but it's not final. पण ते फायनल नाही. All your lifetime you are only blocking. म्हणजे आयुष्यभर तुम्ही ते ब्लॉकच करताय. मोहपाश नकोय, Survival is not victory. कसं बस मी टिकलोय, त्याला विजय म्हणत नाहीत ना बेटा. See? हा, कसा बसा तू टिकलाय त्याला काय विजय म्हणतात का? Protection is not conquest. संरक्षण म्हणजे विजय नव्हे ना. If all you do is lift the shield and never swing the sword, की नुसतं तू ढाल पुढे करतो आणि ते सगळे बाण अडवतो पण तलवार वापरत नाही, you will live blocked, तर तू असा ब्लॉक्ड but जगणार आहे. never blessed. पण आशीर्वादित नाही जगणार. वापरायला दोन्ही लागेल. Amen. आमेन. You will make it through the day, हा, दिवस तुझा जाईल, but पण you will never enter the enemy's camp and defeat him. शत्रूच्या छावणीत घुसून तुला शत्रूला हरवता येणार नाही. See? You are in your camp तू तुझ्याच छावणीत आहेस, and the devil comes. मग सैतान येतो. You are only blocking him. तू फक्त त्या ढालीनं हे ब्लॉक कर, ते ब्लॉक कर, But you are powerful when you go to the enemy's camp and speak the word and defeat him. पण शत्रूच्या छावणीत जाऊन तू वचन बोलला तर तू अजून जास्त सामर्थ्यवान. Praise God. आमेन. Because you will just survive the arrows, कारण की मग असं होईल ना की त्या ढालीनं केवळ त्या सगळ्या बाणांपासून तू सुटला, but you will never slay the giant down. पण तो धिप्पाड राक्षसी तू खाली नाही पाडून आला, कारण हे मिसिंग होतं ना. Just imagine David only carried the shield of faith. कल्पना करा, दाविदाने फक्त जर विश्वासाची ढालच धरली असती That fellow is casting all the arrows, he is just blocking. आणि तो सगळे बाण सोडतोय दाविदावरती आणि दावीद त्याला ब्लॉक करतोय. इधर आहे, इधर आहे, असं How many block. hours you will do? How many days you will do? किती दिवस तुम्ही असं करणार आहे? किती तास तुम्ही असं नुसतं ब्लॉक करणार आहात त्या हल्ल्यांना? You have no peace शांती नाही राहत. because you are only blocking him every day. ब्लॉक करताय सारखं. अरे भीती आली, ब्लॉक, अरे सैतान आला, अरे Your हल्ला. right hand is in your pocket. आणि उजवा हात आहे खिशात. But what to do, Pastor? In my right hand I have my phone. नाही पास्टर, माझ्या उजव्या हातात फोन आहे. मी म्हणते त्या फोनला पूर कुठेतरी. हे मी म्हणते, हे नाही, See, त्या फोनला पूर कुठेतरी. it's like a man in his house. हे असं एखादा माणूस घरात आहे, He is swatting 297 mosquitoes. किती 297 मच्छर त्याने पाहिले I'm just shouting, I'm winning, I'm winning, I'm winning. आणि 297 मच्छर बघून तो म्हणतोय मी जिंकलोय, मी No, जिंकलोय. sir, you are not winning. असं नाही जिंकत ना कोणी. असं मच्छर पासून कोणी जिंकत I नाही. mean, there are not 297 mosquitoes only. आणि 297 मच्छर आहेत असं नाही There ना. are millions, at least in India. भारतात तर करोडो नाही आहेत ना. करोड. I mean, you are tired. दमून झालं ना मग. ओ Are you बैट, getting me? मच्छर का बैट लेके अरे इधर अरे पर्दे पे लगा. Somebody will tell you, spray the room, every mosquito will die. कोणीतरी मग तुम्हाला म्हणेल अरे स्प्रे मार, प्रत्येक मच्छर मरेल. The sword of the Spirit is like the spray. आत्म्याची तलवार त्या स्प्रे सारखी आहे. एकदाच संपून टाक. हा आमेन. हे असं ठक ठक टेबल टेनिस खेळल्यासारखं ठक ठक ठक. ओ छोड, ओ स्प्रे मार, मामला खत्म कर एक बार का. Only raising the shield of faith will not gain you a territory of the devil. आणि फक्त विश्वासाची ढाल वर करून तुम्हाला छावणी, शत्रूच्या छावणीत प्रवेश मिळणार नाही. Without only the shield, with only the shield of faith, you cannot move forward. फक्त विश्वासाची ढाल घेऊन पण तुम्हाला पुढे जाता येणार नाहीये. Because it's a defense item. कारण ते बचाव करण्याचं ते शस्त्र आहे. The sword of the Spirit will take you forward. आत्म्याची तलवार तुला पुढे नेईल. You will go into the enemy's camp. शत्रूच्या छावणीत तू You जाशील will gain ground. आणि जमीन मिळेल तिथली तुला. You will gain what you have lost. जे हरवलंय ते मिळेल तुला. David went after the people. दावीद त्या लोकांमागे गेला. In 1 Samuel 30th chapter, 1 शमूएल 30 अध्याय 6:30, 6:30 36, sorry. 36 He went after them. त्यांच्या मागे गेला. That is the offensive weapon. हे अशा पद्धतीने आत्म्याची तलवार काम करते. The shield will block the bugs, ढाल काय करते, त्या सगळ्या मच्छरला, त्या सगळ्या किड्यांना ब्लॉक करेल. but the sword clears the room. पण तलवार खोलीला क्लिअर करते. The shield holds the line, ढाल काय करते की धरते लाईनला, but the sword takes new ground. पण तलवार नवीन जमीनच घेते. म्हणजे असं पाहिजे. असं Amen. नको, It's, असं पाहिजे. it's like trying to win a football game with only defense. म्हणजे फुटबॉलची गेम तुम्ही फक्त बचाव करून करून जिंकायच्या प्रयत्नात आहे असं आहे. With only defense, you cannot win. नुसतं बचाव Any करून goal. करून, बचाव करून करून थोडं तुम्हाला फुटबॉल जिंकता येणार आहे.
You can block every touchdown, you can stop every advance, आणि प्रत्येक जे काही तुम्ही थांबवाल फुटबॉल खेळात, but if you never pick up the ball and run, पण बॉल घेऊन धावला नाही you will still lose. तर हरणारच आहे. 0. शून्य. Defense does not win हे बचाव. matches. एक लक्षात घ्या बेटा, बचाव करून करून युद्ध जिंकता येत नाही. सामने उतरना तो पडेगा. You have to get out. बाहेर You have to आखाड्यात be bold in Jesus' मराठीचे मी name. म्हणते ना, आखाड्यात उतरावं लागेल आणि येशूंच्या नावात धाडसी व्हावं लागेल. Say- खाली बचाव 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 से नाही होता. Shield will keep you safe, हा, ती ढाल तुला सुरक्षित ठेवेल, but it will keep you defeated. पण पराजयी पण ठेवेल. Amen. आमेन. तर दोन्ही हात घेऊन उतरा. The shield protects your soul, ढाल तुझ्या जीवाला संरक्षण देते, but the sword pushes your calling. तलवार तुझ्या पाचारणाला ढकलते. And we have to move ahead in our calling. आणि आपल्या पाचारणातच आपल्याला पुढे जायचंय ना. The shield says, ढाल म्हणते, devil, सैताना you won't touch me. तू मला हात नाही लावायचा. Throw any temptation, बाकी काही मोबाश any फेक, garbage. काही कचरा फेक. बघा माझ्याकडे काय आहे. ढाल आहे. ढाल आहे. फेकत जा. तू फेकत राहा, मी आडवत राहीन. मी आडवत राहतो जिंदगीभर, असं आयुष्यभर. आयुष्यभर. आमेन. But that is not victory. अरे पण तो विजय नाही ना. आयुष्यभर का हेच का आडवतच राहायचं, मग विजय कधी यायचा? It's the sword that says, तलवार म्हणते, devil, सैताना, I am taking back everything you stole. मी सगळं परत घेत आहे. तू माझ्यापासून चोरलेलं Everything. सगळं तू चोरलेलं In the मी परत name of घ्यायला. Jesus, येशूंच्या I नावात. receive it in Jesus' name. येशूंच्या नावात मी ते स्वीकारत आहे. माझं सगळं तू चोरलेलं मी परत घ्यायला येते. Amen. मी तुला ते ठेवूच नाही देणार. The shield says, somehow I made it ढाल म्हणते, today. आज कसं बसं माझं झालं बाबा, I made it through today. आज कसा बसा माझा दिवस गेला. खूप पसीना आला मला. फार घाम गाळून दिवस गेला हो. कसं पण मी सेफ आहे बाबा. पण गेला दिवस, गेला दिवस, संपला, कसा बसा संपला. But the sword of the spirit says, Goliath today fell down. पण आत्म्याची तलवार म्हणते, आज गोलायत पडला. Let us celebrate. आनंदोत्सव करूया. The giant died today. कारण तो राक्षसी धिप्पाड मेला. Just imagine 40 days that Goliath is coming. कल्पना करा, तो गोलायत 40 दिवस येतोय. Every day सकाळी तुम्ही उठता, shield घेता, बचाव. रोज सकाळी तुम्ही ढाल घेऊन घरी जाताय, And then you go home. मग जाताय मग जाताय And then you sleep. आणि झोपताय And then you say सकाळी उठायचं ते ढाल घेऊन आणि मग परत म्हणताय जायचं मला. सकाळी परत उठून ढाल घेऊन जायचं. And then you go again in the परत valley. जाताय, त्यांनी 40 दिवस केले, And तुम्ही then that fellow करताय. is throwing arrows. तो बाण फेकतोय Whole day from morning 9 to दिवसभर, night 9. सकाळपासून रात्रीपर्यंत तो बाण फेकतोय. And you are very clever now with your shield. आता तुमची हातकी सफाई इतकी सुंदर झाली त्या ढालीला घेऊन, Night you go home की रात्री तुम्ही घरी जाता. and you say, बायको लवकर वाढ मला बायको, भूक लागले. अगं लवकर वाढ. And then कारण सकाळी परत जायचं सकाळी मला. म्हणजे उसके Just 40 imagine. दिन, उसके साथ तेरे चल रहे 40 दिन. इसका अंत करना बेटा. See, that ant has to happen. हाँ, उसका अंत करना किधर तो भी. वो 40 दिन कर रहा है, तू भी 40 दिन कर रहा है. मामला खत्म कर क्या. But David said, मग दावीद म्हणाला, I carried the shield, ढाल तर मी घेतली. but आज मी sword घेऊन जाणार. हा, I आज will मी take the sword तलवार घेऊन जाणार आहे. आज and मी, I will finish him off today. आज मी त्याला संपवणार आहे. See? आमेन. And he finished him off. आणि त्याला संपवलंच त्यांनी त्या दिवशी. And how peaceful then you can sleep now. मग किती शांतीची झोप येते ना रात्रीला. Are you getting me? असं Use संपवलं. your mouth मुख वापरा. in Jesus' name. येशूच्या It नावात is written, devil, लिहिलेलं आहे, सैताना leave लिहिलेलं my आहे, family, माझ्या परिवाराला Jesus' सोड. name. येशूच्या नावात leave my job in Jesus' name, माझी नोकरी सोड. Leave येशूच्या my body नावात. in Jesus' माझं name. शरीर सोड. येशूच्या नावात. in Jesus' name. येशूच्या नावात. I take back what the devil has stolen. सैतानाने जे चोरलंय ते मी परत घेत आहे. It is time for armed conquerors. आता शस्त्र सामग्री धारण केलेले विजयी अशा लोकांची वेळ आहे. The sword is very, very powerful. तलवार फार फार सामर्थ्यवान आहे, Yes, but not without the shield also. पण ढालीशिवाय सुद्धा नाही बरं का. हे एकात एक अडकलेलं नेटवर्क आहे. You need the shield also. ढालही लागते, तलवारही लागते. Amen. आमेन. नाही Otherwise, तर तलवार घ्याल आणि ढाल सोडाल. some people will say, no, I think so now we will only carry the sword of the spirit. कारण की लेफ्ट हँड मध्ये आता मी जाऊ दे फोन धरतो.
नाही तर आपल्यातले काही लोक म्हणतील चला आता आपण ना आत्म्याची तलवारच फक्त घेऊया, ढाल वगैरे नको आपल्याला, आणि ढालीच्या जागी फोनच धरूया. नाही तिथे डोकी नाही आपली चांगलीच चालतात. Because the shield also is very important because it protects the lie. असं नसतं, ढालही महत्वाची आहे कारण ढाल त्या खोट्याला Amen. आडवं येते. The sword declares the truth, but आणि- the shield protects the lie. तलवार सत्य घोषित करते, ढाल खोट्याला अडवते. Yes. ढाल खोट्याला अडवते, तलवार सत्य घोषित करते. Yes. David said, दावीद I'm बोलला, coming to you in the name of the Lord. प्रभूच्या नावात मी तुझ्याकडे येतो. That is truth. ते सत्य आहे. My God backs me. माझ्या देवाचा मला पाठिंबा आहे. Amen. आमेन. One protects your peace. एक तुझी शांती सुरक्षित ठेवतं The other pushes your purpose. आणि दुसरं तुझ्या संकल्पाला पुढे ढकलतं की आगे बढ़ते रे, यही करना है. Amen. आमेन. One keeps the enemy off your back. एक शत्रूला तुझ्या पाठीमागून ठेवून देतं The other one drives him out of your territory. आणि दुसरं शत्रूला तुझ्या हद्दीतूनच हाकलून लावतं. एक शत्रूला तुझ्या पाठीपासून Yes. हाकलून लावतं, दुसरं शत्रूला तुझ्या हद्दीतूनच हाकलून लावतं. Yes, I don't want him around me. मला तो शत्रू सैतान माझ्या अवतीभोवती नकोच आहे. That shield will not help, sword will help. तर त्या ढाल नाही मदत करणार, त्या तलवार मदत करेल. Amen. आमेन. आमेन. मेरे सामने तो ऐसा वो सीन ही आ रहा है. So, don't die a defender when you are called to be a conqueror. तुम्हाला महाविजयी म्हणून बोलावलेलं असताना बचाव करत करत मरू नका. Amen. You are called to be a conqueror. अरे तुला महाविजयी बनायला बोलवलंय. You are more than a conqueror. महाविजयी आहेस. Why you are more than a conqueror? Because you have both. का महाविजयी आहेस? कारण तुझ्याकडे दोन्ही आहे. आमेन. See, blocking demons is good, दुरात्म्यांना अडवणं चांगलं आहे, but slaying demons is much better. पण दुरात्म्यांना ठार मारणं अजून छान आहे ना. त्याला अडवल्यानंतर मारलं तर ते अजून चांगलं ना. Surviving is mercy, बघा कसा बसा आपला टिकलाय, ती दया आहे. but conquering is our destiny. महाविजय आपल्या आयुष्याची ठरलेली दिशा आहे. Every time I come across the devil, I just slay him in the spirit. जेव्हा सैतान माझ्या समोर येतो किंवा मी सैताना समोर जातो, मी आत्म्याने त्याला खलास करतो. You are not just anointed to hold the line. तुम्ही काही फक्त असं धरून ठेवायला अभिषिक्त नाहीये. You are empowered to break the line. अरे ते तोडायला तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. Amen. आमेन. की नुसतं धरून नाही ठेवायचंय, वापरून तोडा, सोक्ष मोक्ष लावा आणि महाविजयी होऊन या. See, the shield will save my life, ढाल माझं जीवन वाचवेल, but sword will win wars for the Lord. तलवार प्रभूसाठी युद्ध जिंकेल It will win wars for me also. आणि तलवार माझ्यासाठी पण युद्ध Many जिंकेल. are only saving their souls. अनेक जण केवळ स्वतःच्या जीवाचा बचाव करतात. Today you are saved, tomorrow again he will come. आज तुझा बचाव झाला, सैतान उद्या परत येणार आहे. Amen. आमेन. And some of us use the sword without the shield. आणि आपल्यातले काही जण तलवार वापरतात ढालीशिवाय. They quote the scriptures like wildfire, आणि शास्त्रवचन असं पट्टापट बोलतात. rapid fire. अगदी रॅपिड फायर सारखं शास्त्रवचन. Amen. पट्टापट पोपट पंची. But you can speak the word, शब्द तुम्ही बोला, but you need to believe that word. पण त्या शब्दावर विश्वास पाहिजे. Say, the sword of the spirit and the shield work together. आत्म्याची तलवार आणि विश्वासाची ढाल एकत्र काम करतं. शब्द बोला, बोललेल्या देवाच्या शब्दांवर विश्वास पाहिजे जी ढाल आहे. Yes. नुसतं आपलं तोंडपाठ केल्यासारखं बोललो आणि आलो, त्यात काम होत नाही. बोललेल्यावर विश्वास आहे का? See, की आय एम द लॉर्ड दॅट हीलथ थी, तो म्हटलेला आहे, माझा विश्वास आहे, असा आहे का? say, otherwise you'll be like the 7 sons of Sheba. नाही तर शिवाच्या 7 मुलांसारखी गत व्हायची तुमची. They had the sword of the spirit but no shield. त्यांच्याकडे आत्म्याची तलवार होती पण ढाल नाही. See, and so some people may sound very powerful and loud, तर काही लोक एकदम असे जोरदार आणि एकदम असे सामर्थ्यवान असे वाटतात, but there is no faith in it. पण विश्वास नसतो त्यांच्यात. You have to have both, असं नाही, दोन्ही पाहिजे. the shield of faith विश्वासाची ढाल, and the sword of the spirit. आत्म्याची तलवार. आय एम Amen. रेडी. हालेलुया. They declare the truth but then they walk in fear. ते What is सत्य the use? घोषित करतात आणि घाबरून चालतात. काय फायदा आहे? They know the word in their head डोक्यानं त्यांना देवाचं वचन माहित आहे, but their heart is trembling. हृदय थर आतमध्ये. असं नसतं ना बेटा, Amen. असं थोडं असतं And ते. that's the danger. आणि तो धोका आहे. And the devil sees both. सैतान दोन्ही बघतो. Amen. आमेन. Because a sword with no shield makes you loved कारण ढाली शिवायची तलवार तुला जोरात तर नेते but not lasting.
पण टिकवून नाही ठेवत. Because you shout the words, कारण तुम्ही ते वचन बोलताय खरं, but the arrow still hits you. तरी पण तो बाण तुला लागतोच आहे. Amen. आमेन. You rebuke the devil also, तू सैतानाला धमकावतोय खरं, but still feel pressed under the pressure. तरी सुद्धा तुला दबावाखाली दडपल्यासारखं होतंय. Because the sword without faith, कारण की विश्वासाशिवायची तलवार it only becomes noise. फक्त गोंगाट आहे, गोंगाट. There is no power. त्यात सामर्थ्य नाहीये. So both are important. दोन्ही महत्वाचं आहे. Both are important. दोन्ही महत्वाचं आहे. Amen. आमेन. हालेलुया. Otherwise you are just got memorization नाही तर तुम्ही फक्त ते तोंडपाठ केलंय, तुमच्या स्मरणात ते अगदी पाठ आहे तुम्हाला, and there is no manifestation. पण त्याचं प्रदर्शन तर होतच नाहीये. What is the use? काय फायदा त्याचा? You can say, तुम्ही म्हणू शकाल no weapon formed against me shall prosper, की नाही, माझ्या विरुद्ध उभारलेलं कुठलेही शस्त्र समृद्ध होणार नाही, and still run from the weapon. तरी तुम्ही त्यापासून धावत पळत असाल. Because if पळवाटा. you are not holding the shield, you will be running. कारण ढाल जर धरली नसेल तर पळवाटच काढायला लागणार आहे. Because the shield speaks about faith. कारण ढाल म्हणजे विश्वास. म्हणजे काय? विश्वासाने वचन बोला तर काम होतात. It's like going to fight with a bear with a butter knife. It आणि will not असं आहे work. ना, अस्वलाशी लढायला तू काय मस्क्याची ती सुरी घेऊन चालला का? Amen. वो मस्का थोडी लगाना, उसका काटना है, काटना. Say, सुरी पाहिजे त्याला, खरी खुरी. are you getting me, people? कळतंय का? समजावं म्हणून बोलते बरं का असं. Faith, faith, faith. विश्वास 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 विश्वास, महान विश्वास हमेशा वायदा करता Many है. people are dying because they have no faith. अनेक लोक मरतायत कारण विश्वासच नाही. Many people cannot defeat the devil because they don't have used the sword of the spirit. अनेक लोक सैतानाला हरवू शकत नाहीत का आत्म्याची तलवारच वापरत नाहीत. There also they die then. तिथेही मरतात, मग इथेही मरतात, तिथेही मरतात. करतायत काय म्हणे बिलीवर? Amen. And so when people don't know what to do, मग लोकांना जेव्हा माहित नसतं ना की काय करायचं, then they live in fear. मग ते घाबरून घाबरून जगतात. इतना डर लगता ना उन लोगों को. Say, hold the shield. अरे पण विश्वासाची ती ढाल धर. Devil, सैताना, I'm holding my shield. मी ढाल धरू नये, माझा विश्वास आहे. Your arrows will not touch me. तुझे बाण मला हात लावू शकत नाहीत. The arrows that are coming by night, it cannot touch me. रात्री उडणारे बाण मला स्पर्श करणार नाहीत, Because I have got the shield of कारण faith. माझ्याकडे विश्वासाची ढाल आहे. Not only that, एवढंच नाही, suddenly you have to use the sword of the spirit. अचानक पण तलवार पण घ्यायची. You devil, सैताना, I bind you in the name of मी Jesus. बांधते तुला येशूच्या Leave नावात. my house. माझं घर सोड. मग उद्यापासून येणार नाही तो. हा. For a season. काही ऋतूसाठी मग नाही येणार, कारण त्याला माहितीये उधर गया की अशा लाथा बस. Say, बाइंड यूच करत राहतात ते लोक. amen. Then people fed up, they are fed up and they say, Lord, take me home. मग लोक कंटाळतात, बिलीवर लोक, आणि म्हणतात प्रभू मला घरी घे, मला उचलून घे. Say, का बरं एवढ्याच? you had a sword, but when you needed, what you needed first was a shield. आत्म्याची तलवार तुझ्याकडे होती, पण पहिलं तुला विश्वासाची ढाल गरजेची होती. Amen. आमेन. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? You have got two hands. दोन हात आहेत ना तुला? आहेत ना? So keep both the things in two hands. दोन्ही हातात दोन्ही गोष्टी ठेव बाबा, आणि सगळीकडे घेऊन फिर. Because without faith, even the scriptures, they become only information. कारण विश्वासाशिवाय शास्त्रवचन सुद्धा एक माहिती आहे, बाकी काही नाही. इन्फॉर्मेशन, माहिती. They are not protection for you. संरक्षण बनत नाही ते आपल्यासाठी. मग Faith gives you protection. विश्वास तुला संरक्षण देतं. Faith in the word gives you protection. या शब्दांवरचा विश्वास तुला सुरक्षित ठेवतो. Amen. आमेन. Just imagine a boxer is punching, कल्पना करा, एखादा बॉक्सर आहे, पंचिंग करतोय, wildly is punching, असं जोरात, but he has no gloves, पण ग्लव्स नाही no घातलेले. defense. ग्लव्स नाही घातलेले हाताला. Yes, he can hit, give two punches to the other fellow. हा, समोरच्याला तो 2-3 पंच मारेल, But then one punch on his chest, he's पण gone. एक पंच त्याच्या छातीला बसली की तो गेला. Eh? Because he had no shield. That reminds me of something. I wanted to become a boxer once upon a time. एकेकाळी ना मला बॉक्सर बनायची इच्छा होती मला, And I used to do lots. आणि मी खूप, वो है पंचिंग बैग हमारे घर में अभी भी. Yes, even today I do that. आज पण है, पास्टर करतात. एक बार ग्लव्स के बगैर किया, आगे की कहानी डॉक्टर लोगों को मालूम है. I'm sorry. Say,
Yes. I want to keep myself fit. मला फिट In राहायचं Jesus' name. फिट एकदम फिट राहायचं येशूंच्या नावात मला. आणि ते आहेत पण फिट. नो बडी विल से 66 67. एयरपोर्ट पे प्रॉब्लम होता बेटा हमको. बोलते तुम लोग आप इतने बूढ़े हो ही नहीं सकते. अभी है भाई. Swords win rounds, तलवार राऊंड जिंकून देते. but shields keep you in the ring. ढाल तुला आखाड्यात ठेवते. Are you getting? आखाड्यात राऊंड असतात ना, पहिला राऊंड, दुसरा राऊंड. तलवार राऊंड जिंकवून देते आणि ढाल आखाड्यात ठेवते. So without the shield, you are not entering the ring. तर ढालीशिवाय आखाड्यात जाता येणार नाही. But after you enter the ring, you need the sword. आणि आखाड्यात गेल्यावर तलवार लागणार आहे. Amen. हे दोन्ही पाहिजे. So sword without a shield leads to two things: तर ढालीशिवायची तलवार दोन गोष्टींकडे नेते. pride गर्व and burnout. आणि जळून राख होणं. Amen. थकलेला भागलेला खलास. You can preach fire and go home under a cloud of anxiety. तुम्ही आगीचा उपदेश करून टेन्शनच्या ढगाखाली घरी जाल. Yes. असंही होऊ शकतं. You can preach fire from the pulpit. असं मंचावरनं, पुलपीटवरून, वेदीवरून आगीचे उपदेश, ठाक, आगीचे ठाक, उपदेश, ठाक, 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 आगीचे उपदेश. And then still go home and collapse. तरी घरी तर असं ढप करणं. Why? का? No shield. of आत्म्या faith. विश्वासाची ढाल नाही. प्रत्येकाची आपापली Faith हवी. keeps my heart strong. विश्वास माझ्या हृदयाला खंबीर ठेवत आहे. Sword destroys the devil, तलवार सैतानाचा नाश करते. but shield protects my heart. ढाल माझ्या हृदयाला सुरक्षित ठेवते रे. आणि प्रत्येकाची प्रत्येकाकडे असायलाच पाहिजे, सेवकांकडे सुद्धा. Some people have heart attacks. काही लोकांना हार्ट अटॅक येतात. Why? का? No faith. विश्वास नाही. बहुत प्रेशर हो गया है. They can use the sword. तलवार वापरू शकतायत ते. No weapon formed against me shall की prosper. माझ्या विरुद्ध उभारलेलं शस्त्र Devil, you समृद्ध cannot होणार touch नाही. me. सैताना तुम्हाला हात Devil, I लावू will शकत destroy नाही. you. सैताना तुझा नाश करीन. And then they go home and collapse. मग घरी जाऊन ढासळून पडतात. काय झालं? काय झालं? नाही ते विसरलो शिल्ड घ्यायला. स्वतःची विश्वासाची ढाल घ्यायला विसरलो, दुसऱ्यांना विश्वास गाजवून आलो. असं नाही चालत बेटा. You can teach the word and fall into the same temptation you तुम्ही- warned others about. तुम्ही शब्द शिकवू शकता दुसऱ्यांना की असे असे मोहपाश असतात, मोहपाश असं असं करतात. आणि ते सगळे शब्द दुसऱ्यांना शिकवून घरी येऊन त्याच मोहपाशात तुम्ही पडू शकता. जर स्वतःची विश्वासाची ढाल नसेल तर. जो हम बोलते हैं वो पहले हमको खुद को करना है, See? नहीं तो नहीं हम जिंदा रह सकते. Because you can quote verses कारण तसं तर तुम्ही शास्त्रवचन बोलाल and still collapse in under pressure. तरी दबावाखाली तुम्ही मग ढासाल. Faith is important at home. विश्वास घरी महत्वाचा असतो, कारण बरेच कार्यक्रम घरी होतात. तिथं विश्वास लागतो. बहुत सारा कार्यक्रम घर में होता है. See? And before I deal with the devil, I have to deal with my heart. आणि सैतानाला मी हाताळायच्या अगोदर माझ्या हृदयाला मी हाताळलं पाहिजे. ते माझं हृदय आहे. And so sometimes, मग कधी कधी even if you don't have the sword of the spirit, at least have the shield that will protect you and give you long life. कधी कधी आत्म्याची तलवार जरी तुमच्याकडे नसेल तर स्वतःची विश्वासाची ढाल अगदी व्यवस्थित शाबूत ठेवा. वाचशील तरी. म्हणजे असलं तर दोन्हीच पाहिजे, पण अगदीच नाही. तर कधीतरी आत्म्याची तलवार ठीक आहे राहिली तर विश्वासाची ढाल शाबूत ठेव. Because you never build faith to block what you are now trying to rebuke. कारण विश्वास अशासाठी तुम्ही कधीच वापरू शकत नाही ज्याला आता तुम्ही धमकवायला पाहताय. Amen. आमेन. That is the danger of the word. शब्दाचा हा धोका आहे. Word knowledge without the real word. शब्दाचा धोका म्हणजे काय की शब्दाचं ज्ञान नसल्याशिवाय तो वापरणं इज व्हेरी डेंजरस. गाईच्या गोठ्यात पडलेला प्रकाश जोर डोक्यात पडत नाही. Say, ते you महत्त्वाचं don't आहे. need word knowledge, you need word trust. शब्दाची माहिती फक्त नको आहे की तुम्हाला माहिती आहे 1 पेत्र 5:7 मध्ये असं लिहिलंय. ती माहिती नको आम्हाला. त्याचा प्रकाश डोक्यात पाहिजे की ते लिहिलेलं आहे, माझा विश्वास आहे ते होतं असं. Because scripture becomes something you perform, not something you stand on. कारण शास्त्र वचन जे तुम्ही सादर करता असं होतं, ज्याच्यावर उभं राहताय तुम्ही असं नव्हे, Yes. पण जे करून दाखवलं. You need to stand on the word of God first. देवाच्या शब्दावर पहिलं तो उभं राहायचंच आहे. Amen. पण मग पुढचंही आहे ना. Because without faith,
कारण विश्वासाशिवाय Even Bible verses turn into only religious speeches. बायबल मधली वचनं सुद्धा धार्मिक प्रवचन बनतात. फक्त विश्वास पाहिजे बेटा, नाही तर ते धार्मिक प्रवचनच आहे आणि काही नाही. And without belief, the word of God becomes like grammar. आणि विश्वास न ठेवता देवाचा शब्द व्याकरणासारखा होतो, व्याकरणासारखा. There is no glory in it. त्यात काही वैभव नाही, There is no glory. काही वैभव नाही. बिलीव तो करना पडेगा. Don't just quote the scriptures. First believe the scriptures and then quote the scriptures. शास्त्र वचन फक्त बोलू नको, पहिलं त्याच्यावर विश्वास ठेव, मग बोल. Say, the sword is powerful, आत्म्याची तलवार but the सामर्थ्यवान आहे, shield is personal. पण ढाल स्वतःची व्यक्तिगत आहे. If I live, I can use the sword of the आणि मी spirit. जगलो तर आत्म्याची तलवार वापरू शकीन ना. मी जिंदा जगलो रहे नाही तो. तर काय करायचं ते हा. sword. जिंदा रहे तर मग आत्म्याची तलवार वापरणार. जर मेलो तर ती आत्म्याची तलवार वापरता येईल का? मग Amen. मरू नये म्हणून ढाल पण लागते. ते काय? विश्वास. Did you see how both are very important? हे दोन्ही कसं अडकलंय, किती महत्वाचं आहे दिसतंय. ये नेटवर्क है बेटा, सब कुछ लगता है. And word in the mouth without faith in the heart creates nothing. आणि हृदयामध्ये विश्वास न ठेवता तोंडातनं जरी देवाचं वचन बाहेर काढलं तरी त्यातनं चमत्कार तर निर्माण होणार नाहीये. Because it is just religious noise. कारण ते धार्मिक गोंगाट आहे, फक्त धार्मिक गोंगाट. Once upon a time we were observing religion. एकेकाळी आम्ही पण धर्म पाळायचो. Amen. आमेन. But one word spoken in faith, पण एक वचन जर विश्वासाने बोललो it scares the devil more than 50 shouted words तर ते सैतानाला with अशी भीती proper घालतं. grammar. तर ते सैतानाला अशी भीती घालतं ना, मग अगदी जरी हजारो शब्द तुम्ही व्याकरण नीट करून जरी बोललेले असाल त्यानेही ते होणार नाही. Amen. पण एक शब्द, एक वचन विश्वास ठेवून जर बोलला तर सैतान खलास. And let me tell you one more thing. अजून सांगतो, The sword without the shield, ढाली शिवायची तलवार it will create spiritual bruises on your life. आत्मिक जखमा करेल आयुष्यावर. आत्मिक जखमा, Yes. खरचटणं ज्याला म्हणतात ना, ते करेल. Because you're fighting the battle कारण तुम्ही युद्ध लढताय with only head knowledge. केवळ डोक्यातल्या ज्ञानानं. You have to fight the battle with heart trust. युद्ध लढावं लागेल हृदयातल्या विश्वासाने, डोक्यातल्या ज्ञानाने नाही. I will give you one example. एक उदाहरण देतो. On Saturdays you see the manifestation, शनिवारी इथे तुम्ही प्रदर्शन बघता. and every time I drive the devil, ज्या दर वेळेला मी सैतान हकलतो, only one thing makes the devil to go out. एकच गोष्ट त्या सैतानाला जायला लावते, The shield of faith. विश्वासाची ढाल. It begins with shield of faith विश्वासाच्या ढालीनी सुरुवात होते and ends with the sword of the आणि spirit. आत्म्याच्या तलवारीत ते संपतं. आणि ती विश्वासाची ढाल मी घेऊन येतो. I know it in my heart. मला माहित असतं माझ्या हृदयात, If I don't start with the shield of faith, विश्वासाच्या ढालीनं जर मी सुरुवात शनिवारी केली नाही, my sword of the spirit is just sword of information. माझी आत्म्याची तलवार केवळ एक माहिती आहे. त्या माहितीचं काय करायचं? अलीकडे माहिती तर खूप आहेत. The moment the faith comes in me, ज्या क्षणाला तो विश्वास माझ्यात येतो, sometimes I don't even take the name of Jesus. कधी कधी मी येशूंचं नावही घेत नाही, I just say leave, फक्त म्हणतो सोड, and he goes तो जातो. because of faith. विश्वास. शनिवारी त्याचं प्रदर्शन इथे खूप होतं. Because many are fighting with head knowledge, का अनेक जण युद्ध लढतायत डोक्यातल्या ज्ञानानं, not heart trust, हृदयातल्या विश्वासानं नाही. तिथे ते डिफीट होतात. and going to war with only quoting promises आणि युद्धाला केवळ अभिवचन बोलून जाणं, by which you don't live will not give you life. अशी अभिवचन बोलून जाणं की ज्या अभिवचनांवर तू जगत नाहीयेस, त्यातनं तुला जीवन आणि विजय मिळणार नाही. You cannot just swing the sword without standing on the word. आत्म्याची तलवार देवाच्या शब्दावर न उभं राहता कुठं भिरकवायला चालला? Say, my right hand will hold the word of God. म्हणा, माझा उजवा हात देवाच्या शब्दाला धरेल. My right hand माझा उजवा हात will hold nothing आणि काही धरणार नाही, but the sword of the spirit, आत्म्याची तलवार which is धरेल. the word of God. ते देवाचं वचन आहे. Come on, hold it in your right hand. धरा उजव्या हातात वचन. बायबल Come on, निकालो, hold the Bible in your right. बायबल निकालो, आप निकालो, ऐसा पकडो. See this. माझा उजवा Come हात on. Yes. सगळ्यांनी काढा. My right hand will hold the word of God. माझा उजवा हात देवाचं वचन धरेल.
रबा खराबा शंदू And then महा I will take every territory. आणि मग प्रत्येक हद्दीत मला विजय मिळेल. I will defeat Goliath. मी गोलायतला हरवेन. But the problem is, पण समस्या काय आहे? every other piece you wear it. तुम्ही बाकीची सगळी शस्त्र घालताय. You know, sometimes when you get ready कधी कधी ना आपण जेव्हा तयार होतो and you go out, आणि बाहेर जातो, and then your मग wife says, बायको म्हणते अरे तुम्ही ते मोबाईल विसरला इथंच बघा. She says, अरे तुम्ही ते पर्स विसरला इथंच. असं. So there are certain things which you carry it with you, but you forget. तर काही गोष्टी तुम्ही घेऊन जात असता तुमच्या सोबत, पण कधी कधी विसरता. But nobody forgets clothes. पण कपडे घालायला कोणी विसरत नाही. Nobody forgets the shoes. बूट घालायला कोणी विसरत नाही. बाहेर Even जाताना. when in the afternoon you forget about the shoes, दुपारच्या वेळेला जरी तुम्ही बूट विसरलात the shoes is still on your feet. तरी म्हणजे मग नंतर दुपार झाल्यावर जरी तुमच्या डोक्यातनं गेलं की बूट आहेत की नाही, तरी ते असतातच, कारण ते सकाळीच घातलेत. You may forget the boot, but it's still on there. बूट विसरून जाल मग तुम्ही, पण ते सकाळीच घातलेले असल्यामुळे पायावर आहेतच. But these two you cannot forget. पण या दोन गोष्टी हातात धरायच्या विसरून चालणार नाही. Every time you have to check it up. दर वेळेला ते तपासायला हवं. I remember some years back, मला आठवतं काही वर्षांपूर्वी I'd gone to the mall मी एका मॉलला गेलो and I went to the urinal आणि वॉशरूम मध्ये गेलो. and there I kept my phone there on top तर तिथे मी गेल्यानंतर माझा फोन तिथे ठेवला. and I went out. outdoors. ठेवला तर ठेवलाच, बाहेरच आलो मग असाच. And I walked for 1-2 hours. 1-2 तास मॉल मध्ये चाललो. Then I said, अरे माझा हातात फोन होतो ना. मग मला लक्षात आलं की अरे हात में फोन था. Oh God. अरे Oh, where it must be. कुठे Oh, असेल? then I remembered, oh, in the urinal. मग आठवण आली की वॉशरूमला गेलेलो तिथेच राहिला. But I said, no, it is 2 hours. म्हटलं आता 2 तास गेले, Anybody will pick it up. कोणी घेऊन जाईल ना. I said, Lord, म्हटलं प्रभू blind every eye. प्रत्येक डोळा आंधळा कर. Past, present and future time. भूतकाळातला, वर्तमान काळातला आणि भविष्य काळातला प्रत्येक डोळा आंधळा कर. See, म्हणजे योशुआने सूर्य थांबवला तसं मी म्हटलं सगळ्यांना आंधळा कर. say past also, because 2 hours पण. late, I am already late. 2 तास उशीर ऑलरेडी झालाय, पण भूतकाळातले पण आंधळे Because- झालेले असू दे, आत्ताचे पण आंधळे आणि पुढेही आंधळे कर. Because Jesus Christ the same yesterday, today and forever. कारण येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखेच आहेत. अरे So- ये वचन के पंडित लोग है बेटा, And ये वचन के गुरु लोग है. then I went back. आणि मग गेलो वॉशरूमला परत. I told my wife, I think so, I have left my phone. बायकोला म्हणालो मी की मला वाटतं मी फोन विसरलोय तिथे. I went there. गेलो, It was still lying there. तिथेच होता. And there were people coming in and going out. They never saw the हो ना. phone. आणि आता ते पब्लिक वॉशरूम आहे मॉल मधलं, कितीतरी लोक जात असतात. एकाच्याही डोळ्यात म्हणून तो मोबाईल फोन आला नाही. का आंधळाच असणार आहे ना. प्रार्थना केलीच होती ना. भूत वर्तमान भविष्य आंधळे. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. Praise God. असं जगायचं. हेच काही मिळमिळीत नुसतं नाही हो रहा, नाही. अरे ऐसे कैसा नाही हो रहा. मिळमिळीत नाही जगायचं. तर मस्त चव लागली पाहिजे बिलीवर जीवनाची पण. वचनाला धरून, शस्त्र घालून, हे काय ढेपाळल्यासारखं सारखं. Are you getting me, people? कळतंय का? Because these are the only 2 things you will forget. कारण या 2च गोष्टी आहेत हातात धरायच्या, ज्या तुम्ही 200% विसरणार. Say, my right hand will hold the word of God. म्हणा परत, माझा उजवा हात देवाचं वचन धरेल, My left hand will hold faith. माझा डावा हात विश्वास धरेल. हालेलुया. आमेन. Say, Amen. you will be unstoppable Christians if you have these 2 pieces. मग असे your ख्रिश्चन life. व्हाल ना तुम्ही, या 2 गोष्टीचा हातात धरून असाल तर तुम्ही असे ख्रिश्चन व्हाल ज्यांना कोणी थांबवू नाही Say, शकत. I will hold both of them from आम्ही today. दोन्ही हातात धरून चालणार आहे, विश्वास आणि आत्म्याची तलवार दोन्ही. Many years back, अनेक वर्षांपूर्वी I once knew this man. एकदा एक माणूस मला परिचित होता. He was very fluent in scriptures शास्त्रवचनात एकदम माहीर होता and even fluent in tongues. आणि अन्य भाषेत पण माहीर होता. He was spirit filled, he was bold. आत्म्याने भरलेला, धाडसी. He could pray in tongues faster than you could speak English. आणि अन्य भाषेत तो अशी पटापटा प्रार्थना करायचा ना, म्हणजे आपली बोली भाषा किंवा इंग्रजी भाषा आपण बोलतो त्याहूनही जास्त पटापटा पटापटा. He could quote the Bible like a machine gun. आणि बायबलची वचनं अशी ठक, ठक, बोलायचा ना, ठक, ठक. मशीन गनचे धड 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 सोडतो तसं. Fast, loud, very अशी impressive. वचनं एकामागे. But slowly, पण हळूहळू it became like a show.
एक शो झाला तो सगळा. He used to pray in tongues continuously. सारखा अन्य भाषेत बोलत राहायचा मग तो. See? हा, आय नो whom you are talking about. And we were staying in one house that time. तेव्हा असं काही झालं, प्रसंग असा आला होता की आम्ही एका घरात राहत होतो. It was only sword, 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 no shield. तलवार तलवार, नुसती तलवार, ढाल नाही. He had knowledge, म्हणजे त्या माणसाला ज्ञान होतं but he didn't have trust. पण विश्वास नव्हता. See, sometimes you can have sound without substance. कधी कधी ना नुसता गोंगाट असू शकतो, वजन त्यात काही नाही. And it became too much on us also. मग आम्हालाही ते सगळं टू मच झालं. Because later on he started talking in tongues as though it was a performance. कारण मागाहून तर मग तो व्यक्ती अन्य भाषेत असं बोलत राहायचा ना सारखा की नुसतं काहीतरी प्रदर्शन Young झालं. man, very intelligent. तरुण मुलगा, बुद्धिमान. And then I heard a shocking news after some years. काही वर्षांनंतर धक्कादायक बातमी माझ्या कानावर आली He passed away. की तो वारला. And so people asked, how did he pass away? He was quoting the scriptures, he was speaking in tongues. तर लोक विचारायला लागले की हा व्यक्ती कसा वारला, हा इतकं शास्त्रवचन बोलायचा, एवढा अन्य भाषेत बोलायचा, He prayed with such fire. आणि असा आगीनी भरलेल्या प्रार्थना असायच्या. Knowledge is not protection. ज्ञान संरक्षण नाहीये. Knowledge of the word of God is not protection. देवाच्या शब्दाचं ज्ञान संरक्षण नाहीये. Knowledge puffs up. ज्ञान फुगत, ज्ञान घमेंड देतं की आय नो इट ऑल, मला सगळं माहिती आता, असं होतं ते. Sound is not salvation. गोंगाट तारण नाहीये. Noise is not faith. आवाज विश्वास नाहीये. I mean, you can speak in tongues and still be tormented. म्हणजे तुम्ही अन्य भाषेत बोलत असाल तरी तुमचा छळ होत असेल. You can speak the scriptures and still collapse. शास्त्रवचन बोलत असाल तरी ढासळाल. Yes, it is होऊ possible. शकतं. शक्य आहे, शक्य आहे. You can preach the sermons from the pulpit आणि अगदी वेदीवरनं तुम्ही उपदेश करत असाल and still break under pressure at home. तरी घरी जाऊन प्रेशर खाली पडत असाल. Because the sword without the shield, कारण ढाली शिवायची तलवार it leaves your heart uncovered. हृदयाला उघड करते ना बेटा. हृदय उघड राहतं मग. ढाल पाहिजे. ये खुला रह गया ना राजा. Empty trust and loud faith will रिकामा not get the work विश्वास, done. रिकामा विश्वास किंवा गोंगाटासारखं सुद्धा काम करून नाही. The word is not performance. एक लक्षात घ्या, देवाचं वचन म्हणजे कुठलं सादरीकरण नाहीये. Tongues are not magic. अन्य भाषा जादू नाहीये. And the word of God, the scripture, is not a magic spell that you cast upon आणि somebody. शास्त्र वचन सुद्धा काही जादू नाहीये जी जादू तुम्ही कोणावर करू शकाल. It must be believed first. लक्षात ठेवा, पहिलं तुमचा स्वतःचा त्या शब्दांवर विश्वास पाहिजे. Amen. आमेन. It must be trusted on. तुझा स्वतःचा विश्वास पाहिजे पहिले त्याच्यावर. It must be held with faith. विश्वासाने धरलं पाहिजे प्रथम ते. आमेन. हालेलुया. See? आमेन, आमेन, आमेन. And so this fellow died हा व्यक्ती वारला. because no shield. ढाल नाही विश्वासाची. You need to believe. विश्वास ठेवला पाहिजे. बाकी तो कुछ मजा नहीं बेटा, बिलियर बिलियर मैं बिलियर बोल के कुछ मजा नहीं. विश्वास ठेवायला लागेल. That Amen. point will come in your life. You will have to believe. You are a believer. Yes, you can memorize it, हा, तुम्ही तोंडपाठ करू शकता but you वचन. have to believe it first. पण पहिले विश्वास ठेवा ना. Because heart has to be involved more than the mind. कारण या डोक्यापेक्षा पहिलं हृदय त्यात गुंतलं पाहिजे. Amen. गुंतता हृदय हे, मग पुढे त्याचा परिणाम. Some are just shouting tongues, trust in the Lord. काही लोक नुसतं अन्य भाषेमध्ये गोंगाट करतात, पण प्रभूवर विश्वास पाहिजे. Amen. Amen. Because the shield says, कारण ढाल म्हणते I believe God, माझा देवावर विश्वास आहे, even if I don't understand how. जरी मला कळत नाही की हे कसं होणार, पण होणार माझा विश्वास आहे. That is a shield. त्याला म्हणतात ढाल, Shield of faith. विश्वासाची ढाल. आमेन. The shield says, I trust him. ढाल म्हणते माझा विश्वास आहे. तो Even when म्हटला, I cannot trace him. मला जरी दिसत नाहीये तरी मला माहितीये, मला जरी दिसत नाहीयेत प्रभू, मला माहितीये प्रभू करणार. Though he slay me, yet will I trust on him. त्याने मला ठार मारलं तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवणार. That is shield speaking. ती ढाल बोलतीये. Yes, he could not use the sword of the spirit because Job was in the Old Testament time. आत्म्याची तलवार योब वापरू शकला नाही कारण योब जुन्या करारातला होता. He was only defending. तो केवळ बचाव करत होता ढालीनं, विश्वासानं. And many times only defense doesn't work. आणि अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलं अगोदर की नुसतं बचाव करून नाही काम होत. If Job knew the sword of the spirit, he would have defeated the devil. योबाला आत्म्याची तलवार माहित असती तर योबाने सैतानाला हरवला असता कधीच.
Amen. पण तो जुन्या करारात होता ना. So the shield says, तर ढाल म्हणते, even if the storm screams, I still know that my Redeemer lives. जरी वादळ किंचाळलं तरी मला माहिती आहे माझा उद्धार करता जिवंत आहे. See? That is trusting on the word of God. त्याला म्हणतात देवाच्या शब्दावर Trusting on विश्वास. Jesus. विश्वास, येशूंवर विश्वास. But then when you go offensive, पण मग जेव्हा तुम्ही हल्ला पुकारता, you're carrying Jesus with you. येशूंना तुम्ही घेऊन जाता सोबत. Amen. हल्ला बोल ज्याला म्हणतात ना ते, विश्वास ठेवून हल्ला बोल. So the shield blocks, but the sword cuts. ढाल अडवते, तलवार युद्ध करते. Amen. आमेन आमेन. So I will stop here. मी इथे थांबवतो. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Father. Have faith in the Lord. प्रभूवर विश्वास ठेवा बर का. Believe. विश्वास ठेवा, विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. That is the shield of faith. ती विश्वासाची ढाल आहे. आमेन. And then become offensive. आणि मग हल्ला करा. Don't become offensive and then become defensive. You पहिलं cannot. सैतानावरती हल्ला करायचा आणि मग बचाव करायचा प्रयत्न करायचा, असं उलट करू नका. Be defensive, पहिले तुम्ही ढाल धरून बचाव करा. because if your life is safe, everything is okay. कारण तुझं जीवन जर सुरक्षित असेल तर सगळं पुढे ठीक होईल. Then you can go after the devil. म्हणजे तुला सैताना मागे नंतर जाता येईल. Amen. है ना. But they are hand in gloves. Both of पण them हे together. दोन्ही हातात हात घालून जातं. हे That's why God has given us two hands. म्हणून देवाने दोन हात दिलेत आपल्याला. Left hand speaks about faith. डावा हात विश्वासाविषयी बोलतो, Right hand speaks about the sword of the Spirit. उजवा हात आत्म्याच्या तलवारीविषयी Don't बोलतो. forget these two things. या दोन गोष्टी विसरायच्या नाहीत. Say आमेन. left hand speaks about faith, the म्हणा, shield of faith. डावा हात म्हणजे विश्वासाची ढाल, Right hand, उजवा हात sword of the Spirit, आत्म्याची which is तलवार, the word of God. देवाचं वचन. Amen. बाबा शंदो. And if you have these two things, आणि या दोन गोष्टी जर तुम्ही ठेवल्यात, you will never lose in life. तुम्ही कधीही आयुष्यात पराजयी होणार नाही. Never. कधीच नाही. The devil is afraid of you. मग सैतान तुला घाबरणार. See, helmet of salvation means you have to carry, because Paul is speaking to the believers. तारणाचं शिरस्त्राण म्हणजे शिरटोप असणारच आहे. पॉल बिलिव्हर लोकांशी बोलतोय. He's not speaking to unbelievers. पॉल काय अविश्वासू लोकांशी हे सगळं बोलत नाही, तो बिलिव्हर लोकांना शिकवतोय. So you don't need to too much depend on the helmet of salvation. It is always there. तर तारणाचं शिरटोप काही जास्त त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायची गरज नाही, ते नेहमीच आपल्या डोक्यावर आहे. The buckle of truth also, you know it. सत्याचा कमरबंद पण आहेच आहे, The word is truth. कारण की शब्द सत्य आहे. The gospel of peace. आणि शांतीच्या वाहना, See, so these are the things which are very important. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, नाही असं नाही, No doubt. शंकाच नाही, हेही महत्वाचं आहे. But the two I spoke today, पण ज्या दोन विषयी आज मी बोललो, it can either defeat you or give you victory. या दोन गोष्टी एक तर तुला विजय देतील नाही तर पराजयी करतील. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Under all circumstances, कुठल्याही परिस्थितीखाली believe the word. वचनांवर विश्वास ठेवा. If it has not happened, it will happen tomorrow. घडलं नसेल अजूनपर्यंत, उद्या होईल. Speak to yourself. स्वतःशी बोला In my left hand, I have faith. की माझ्या डाव्या हातात विश्वास आहे. See, that, like God says, I have written your name on the palm of my hand. जसं देव बोलला ना, तुझं नाव मी माझ्या तळ हातावर कोरलंय. Why did he say that? का देव असं बोलला? So that he can see you every day. की देवाने रोज तुला बघावं. And so also, तसं we can see our left hand every day. आपल्याला आपला डावा हात रोज दिसतो ना. We see it. दिसतो ना, आपण बघतो ना आपला डावा हात रोज. So anytime your faith shivers, तर कधी जर तुझा विश्वास थरथरला, look at your left hand तर डावा हात पाहायचा and remember, आणि लक्षात ठेवायचं, oh, in this hand I carry the shield. या of हातात faith. विश्वासाची ढाल आहे. I will not give up. मी नाही हार मानणार. See, मी हार मानणार. your hand will stay with you till the end of your life. तुझा हात तुझ्या जीवनाच्या अंतापर्यंत तुझ्या सोबत असणार आहे. Now it will remind you आता तो हात तुला आठवण करून दे every day, रोज, child, don't give up. की मुला तू हार नको मानू, Have faith. विश्वास ठेव. Come on, say have faith. म्हणा विश्वास ठेवा. Have faith. म्हणा विश्वास ठेव. Left hand, use left hand. डावा हात वापरा. म्हणा Have विश्वास faith. ठेव. स्वतःचा डावा Have हात वापर. faith. पण विश्वास ठेव. My left hand is reminding me to have faith, माझा डावा हात मला आठवण करून देते, विश्वास ठेव. not to give up.
हार नको मानू. Peter, don't give up. पीटर हार मानू नको. This left hand is showing you हा डावा हात तुला दाखवतोय not to give up. हार मानायची नाही. And नॉट then अलाउड. look at your right hand. आणि मग उजव्या हाताकडे बघा. Say, this is the sword of the पण Spirit. ही आत्म्याची तलवार आहे. This is the word of God. हा देवाचा शब्द आहे. I will quote the word of मी God. वचन बोलणार. खराबा शंदो महानिरबा खराबा सो. That's why when you pray, you fold hands. म्हणून प्रार्थना करताना तुम्ही हात जोडताना Faith विश्वास and the word. आणि वचन, विश्वास आणि वचन हात जोडले Answers come. उत्तर येतात. Amen. विश्वास आणि वचन हात जोडले उत्तर येतात. Let us worship the Lord. प्रभूची आराधना करूया चला. हालेलुया. आमेन. तेरे ही नाम की गाते हैं स्तुति मिलकर सारे स्वर्ग में वो गाते तू है पवित्र जो था और है और जो आने वाला है आदर और महिमा हालेलुया. मिले तुझे ही योग्य तूने सदा लेकिन प्रभु चाहता तू एक मुझ पापी से गाऊंगा मैं तेरे लिए हालेलुया आमेन. हालेलुया होसना गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए हालेलुया होसना गाऊंगा मैं तेरे लिए हालेलुया हालेलुया होसना Yes, Lord. गाऊंगा मैं सिर्फ प्रभु तेरे लिए हालेलुया होसना हालेलुया हालेलुया हालेलुया. Yes, Lord. Thank you, Jesus. आमेन. आमेन. हालेलुया हालेलुया. हालेलुया Amen. हालेलुया हालेलुया Yes, worship the Lord. आराधना करा सर्वांनी. Yes, thank you, Jesus. Yes, I thank you, Lord. Yes, Lord, I thank you. Yes. I love you, my Jesus. I love you, my God. Thank you, Jesus. Thank you, हालेलुया. Lord. धन्यवाद Thank you, देवा. Father. धन्यवाद देवा. Lord, प्रभू we will never forget from today. आम्ही कधी आजपासून विसरणार नाही. हिरवा बाबा खराबा शंकरा Because the बाबा left बाबा. hand and right hand कारण उजवा हात डावा हात is ever before us. आमचे दोन्ही हात सदोदित आमच्या समोर आहेत. Ever before us. कायम आमच्या समोर आहेत. Now see both your hands. आता आपले दोन्ही हात पहा. See both your hands. आपले दोन्ही हात स्वतःचे दोन्ही हात बघ आता. And when you're going through a turmoil, आणि कुठल्याही संकटातून जाताना
Write on your left hand तुझ्या डाव्या हातावर लिही faith. विश्वास, On your right hand आणि उजव्या हातावर लिही word of God. देवाचं वचन. And whenever you are in a mess, आणि जेव्हा केव्हा तुझी काही बरबादी होईल, just look at the left hand and say, केवळ डाव्या हाताकडे बघ आणि म्हण, no Peter, I will not give up. नाही मी हार मानणार नाही, I will not give up. मी हार मानणार नाही. Because these are the only two things that needed to be picked up. कारण या दोनच गोष्टी धरायची गरज होती. Only two things we need to pick up. या दोनच गोष्टी आपण धरायची गरज आहे. Others we have to wear it on. बाकीचं सगळं घालायचंय. दोन गोष्टी या धरायच्या आहेत. So when you are shaky, जेव्हा तुम्ही हादरता, just pick up faith, केवळ विश्वास उचला, the shield of faith. विश्वासाची ढाल उचला. And when the devil is attacking you, आणि सैतान जेव्हा तुमच्यावर हल्ला करेल, pick up the sword of the Spirit आत्म्याची तलवार उचला and say, it is written. आणि म्हणा त्याला, असं लिहिलेलं आहे. Devil, it is written. सैताना, असं लिहिलेलं आहे. No weapon formed against me shall prosper. एकही शस्त्र माझ्या विरुद्ध उभारलेलं समृद्ध होणार नाही. No plague shall come near my dwelling. एकही पिढा माझ्या घराजवळ येणार नाही. I will not fear. मी घाबरणार नाही. What can man do to me? मनुष्य माझं काय करणार? By his stripes I am healed. त्याला बसलेल्या फटक्यांमधून मला आरोग्य I am मिळालं. more than a conqueror. मी महाविजयी आहे. The devil cannot defeat me सैतान मला हरवू शकत नाही, because my Jesus defeated him on the कारण cross. माझ्या येशूंनी त्याला वधस्तंभावर हरवलंय. I am victorious. मी विजयी आहे. I am a child of मी God. देवाचा संतान आहे. राबा खराबा शांता बाबा बाबा राबा बाबा खराबा. Master, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो, strengthen all of them. प्रत्येकाला शक्ती दे. None of them will be weak, कोणी अशक्त राहू नये. but all will be strong in you. सगळे तुझ्यात बलवान कर, बलवान. Devil is only a player. सैतान केवळ एक खेळाडू आहे. He is put on the drama scene त्याला त्या नाटकातल्या दृश्यात फक्त टाकलंय, where he will be defeated. जिथे तो पराजयीच होणार आहे. His acting is to be defeated. त्याचा अभिनयच आहे पराजयी होण्याचा अभिनय. त्या नाटकातल्या त्या दृश्यातला त्याचा अभिनय पराजयी व्हायचाच आहे. But he tries to act like a hero. पण तरी सैतान हिरो सारखा अभिनय करायचा प्रयत्न करतो. We are heroes. आपण हिरो आहोत. We are heroes. आपण हिरो आहोत. Praise God. हालेलुया. Lord, now bless everyone. प्रभू आता सर्वांना आशीर्वाद दे. Make their hearts strong. त्यांची हृदय खंबीर कर. Let them not give up. त्यांना हार मानू देऊ नको. Things will change. गोष्टी बदलतील. Things will change. गोष्टी जरूर बदलतील. Good times will come. चांगले दिवस येणार. Blessing will come. आशीर्वाद येणार. Healing will come. आरोग्य घडणार. Deliverance will come. सुटका येणार. Tables will be changed. मेज बदलणार. Thank you, Jesus. देवाला धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन. Please be seated. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसा.